Okay. You are not giving any answer. Just I am telling from my side, ज्यांनी 2-3 मेल सेंड केलेले आहेत. Some students have sent me 2-3 times your answer sheet. So whatever is the lastly sent, that I will consider as a final. Is it okay? Yes, ma'am. Okay, ma'am. Hmm? Okay. So and some students have sent yesterday night. So whatever is the timing was given, that you have to follow, no? Okay, but as it is first test, I have accepted. But hereafter, please follow the deadline so that otherwise it will not be fine. No, if some are sending in time and others are sending late, hmm, so that is injustice to those who are sending in time. Okay. Mm. So we will start today's lecture. So what points we have considered in previous lectures? Okay, you need some burst noise you asked me to repeat, no? So I will repeat it, no problem. कारण इंटरनल नॉइज मधले मी तुम्हाला आधीच सांगितलंय की सम पॉइंट्स इन इंटरनल नॉइज आर क्रिटिकल ऍज कम्पेअर्ड विथ द एक्सटर्नल नॉइज. एक्सटर्नल नॉइज मध्ये कुठले नॉइज बघितलेत आपण? कॅन एनीवन एक्सप्लेन? What types of noise we have Solar noise and cosmic noise. Solar noise, cosmic noise, and those are under extraterrestrial. But apart from extraterrestrial, there is one more type of noise, atmospheric noise. मग जर आपण एक्सटर्नल नॉइज बघितले तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये काही जास्त नवीन कन्सेप्ट नाही आहेत. जस्ट द सिम्पल कन्सेप्ट आर देअर. जस्ट कशावरून टाईप पडलेत एक्सटर्नल नॉइजचे? कुठल्या पॅरामीटर वरून 2 टाईप पडलेत? बेस्ड ऑन डिस्टन्स ऑफ द सोर्स विच इज जनरेटिंग नॉइज. त्याच्यामध्ये तेवढंच एक्सप्लेनेशन आहे. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे जास्त डिस्टन्स आणि ॲटमॉस्फेरिक म्हणजे कमी डिस्टन्सवरचे नॉइज सोर्सेस. आणि त्याच्यामध्ये परत 2 टाईप बघितलेत, कॉस्मिक आणि सोलर. बट इफ वी कन्सिडर द इंटरनल नॉइज, वॉट एव्हर वी हॅव सीन अप टिल नाउ, इंटरनल नॉइज मध्ये थोडंसं डिस्क्रिप्शन थोडंसं क्रिटिकल आहे समजायला. कारण इंटरनल नॉइज, आता जेव्हा आपण इंटरनल म्हणतो तेव्हा बेसिकली कशामुळे जनरेट होतो इंटरनल नॉइज? व्हेन वी से इंटरनल नॉइज, what is the basic source for generation of that noise, or where the noise is generated? Inside the device. Inside the device, the internal noise is generated. So whatever are the internal noise types, all those are related with structure of the device. त्या डिव्हाइसच्या स्ट्रक्चर वरती ते सगळे नॉइज डिपेंडंट आहेत. आणि मग त्या डिव्हाइसच्या स्ट्रक्चर जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला, तर फर्स्टली यू हॅव टू अंडरस्टँड द बेसिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस फंक्शनिंग. म्हणजे बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचं फंक्शनिंग तुम्हाला बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा इंटरनल नॉइज आपल्याला समजायला अवघड जातोय ऍज कम्पेअर्ड विथ एक्सटर्नल नॉइज. राईट नाऊ यू फील इट डिफिकल्ट बिकॉज यू आर नॉट फॅमिलियर विथ बेसिक फंक्शन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक सर्किट्स किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे काही जे बेसिक फंक्शन्स आहेत ते तुम्हाला आता माहिती नाहीयेत. सो यू मे फील सम पॉइंट्स क्रिटिकल, बट आफ्टर some 15 days, 1 month, whenever you will be familiar with basic functioning of basic electronic devices, at that time it will be easy for you to understand the concepts of the short noise. Are you getting? कारण बऱ्याचशा त्याच्यात जे रिझन आहेत, आता फॉर एक्झाम्पल आपण ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन किंवा ॲव्हलॅन्च नॉइज बघितला आपण. कशामुळे प्रोड्यूस होतो ॲव्हलॅन्च नॉइज? व्हॉट इज द रिझन फॉर प्रोडक्शन ऑफ ॲव्हलॅन्च नॉइज? कुठल्या डिव्हाइस मध्ये क्रिएट होतो ॲव्हलॅन्च नॉइज? डायोड मध्ये. डायोड मध्ये. मग डायोड मध्ये ॲव्हलॅन्च नॉइज प्रोड्यूस होतो बिकॉज ऑफ द ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन प्रोसेस इन द डायोड. Right now I have to explain you from what is the avalanche breakdown process, whatever is occurring in the diode. त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं अवघड वाटतंय, but whenever you will be clear with the basic points related to these electronic devices, at that time you will understand it more properly and you will feel that particular points easy. Okay, still in simple words whatever is possible that I am trying to explain. Okay, true. So try to understand it. At least the basic conceptual part you should understand at this phase. जरी काही इंटरनल सर्किट नाही समजलं किंवा इंटरनल फेनॉमेनॉन ती नाही समजली डीप मध्ये, तरी ऍटलीस्ट त्या प्रोसिजर मुळे किंवा
त्या फेनॉमेनॉनमुळे हा पर्टिक्युलर नॉइज जनरेट होतो, हे तरी आता तुम्ही ह्या पॉइंटला समजून घ्या. ओके, so we have covered the short noise, so I will not repeat it. Number of times I have explained. Internal noise मध्ये short noise बघितलाय आपण. After short noise what we have seen? Thermal noise. Based on that numerical also we have solved. Then next flicker noise we have considered. What is the another name for flicker noise that we have seen? Low frequency noise and pink noise. Flicker. Okay. What question I asked? What is another name Another for? name, Huh. flicker noise. Okay, flicker noise, it is known as 1 by F, or it is also known as the pink noise. Okay, then I think that points are clear. Partition noise is also comparatively simple. जेव्हा सर्किटमध्ये एखाद्या सिग्नलचं पार्टिशन होतं, त्या जंक्चरला जो नॉइज प्रोड्यूस होतो दॅट इज कॉल्ड ॲज द पार्टिशन नॉइज. कारण किती जरी आयडियल सिस्टीम असली तरी तुम्ही एखादा सिग्नल दोन पार्ट मध्ये जेव्हा डिवाइड करता तिथं बाय डिफॉल्ट some amount of noise is produced, and that is called as the partition noise present in the particular device. Okay, so with the help of this diagram we have considered partition noise. हे सगळे समजलेत बेसिक नॉइज टाइप्स तुम्हाला? इंटरनल नॉइज, कारण जर फक्त इंटरनल नॉइज विचारला तर ऍटलीस्ट ते बेसिक आहेत आणि इझी आहेत. ऍटलीस्ट दॅट पॉइंट्स यू शुड बी एबल टू राईट. Clear? These 4 types initially whatever we have covered in last week. Yes, ma'am. Akanksha? Akanksha is there? Akanksha Jadhav. Yes, ma'am. Okay. So what points we were considering in the last lecture? Which noise we have started last lecture? कुठला नॉइज टाइप चालू केला होता आपण? आकांक्षा, which noise type we have started last lecture? You are present for the previous lecture? No, ma'am. Why? मॅम रेंज प्रॉब्लेम येतो इथं. पाऊस असल्यानंतर येत नाही रेंज. Okay. Then you go through the video lectures whatever are given. हा मॅम, in your sheet. पाहते. हा हा हा. Okay. So avalanche noise we have covered. Avalanche noise is produced in diode, and that is because of avalanche breakdown process which is taking place in the diode. आणि ब्रीफली जर सांगायचं झालं avalanche breakdown process कुठल्या बायस मध्ये होते? फॉरवर्ड और रिव्हर्स बायस? रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये जेव्हा त्या सर्किटला आपण हाय व्होल्टेज देतो त्या केसमध्ये बिकॉज ऑफ ऍप्लिकेशन ऑफ दॅट हाय व्होल्टेज carriers get energy and they start hitting the depletion region, and because of that suddenly there is increase in the temperature of the circuit. That particular process it is called as avalanche breakdown process in the diode, and because of this avalanche breakdown process avalanche noise is generated. Okay, so that is the concept of avalanche noise. Then in last lecture also I have explained the burst noise, but it was not clear to you, so you asked to repeat, so I am repeating it, that point. Burst noise. So burst noise, basically when we consider burst noise, it is generated in which types of signals that I explained last lecture? Analog signal or digital signal? दोन टाइपचे सिग्नल असतात आपण बघितलंय, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. त्यातला अॅनालॉग सिग्नल जो आहे तो कसा चेंज होते त्याची व्हॅल्यू? व्हॉट इज दॅट टेक्निकल वर्ड युज्ड फॉर दॅट? इन्स्टंटेनियसली द व्हॅल्यू ऑफ अॅनालॉग सिग्नल इज चेंजिंग. इन्स्टंटेनियसली म्हणजे प्रत्येक पॉइंटला अॅनालॉग सिग्नलची व्हॅल्यू डिफरंट असते. सो इन्स्टंटेनियसली द व्हॅल्यू ऑफ अॅनालॉग सिग्नल इज चेंजिंग. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द सायनुसायडल वेव्ह, किंवा तो कुठल्या वेव्हच्या फॉर्म मध्ये असतो तर साइन वेव्हच्या फॉर्म मध्ये असतो. बट वेन वी कन्सिडर डिजिटल सिग्नल इट इज हॅव्हिंग ओनली टू व्हॅल्यूज. व्हॉट आर द टू व्हॅल्यूज ऑफ डिजिटल सिग्नल? आयदर 0 और 1. मग आता जेव्हा आता इथं जर ही तुम्ही डायग्राम बघितली इथं,
तर हे जिथं तुम्हाला निगेटिव्ह हाफ सायकल दिसतं दॅट इज कॉल्ड ॲज 0 अँड व्हेन यू कन्सिडर दिस पॉझिटिव्ह साइड दॅट इज कन्सिडर्ड ॲज 1. किंवा इथं मी तुम्हाला लास्ट टाइम आय हॅड एक्सप्लेन्ड यू बाय writing there some bits. Okay, so once again I am explaining the same thing. You try to understand what I am trying to explain here. आता डिजिटल सिग्नल जो असतो तो 1 आणि 0 च्या फॉर्म मध्ये असतो. It is transmitted in the form of 0 and 1. So for example, you consider one signal 1 1 1 1 0 0 0 0. So in this form one signal I am transmitting. आता जास्त जरी डिजिटल सिग्नलचे डिटेल आता आपल्याला इथं नसलं तरी समजून घ्या हे जे आहे 1 आणि 0 ह्याला काय म्हणतो आपण बिट्स. तुम्ही डीटी मध्ये शिकलाय किती बिटचा काउंटर असतो किंवा किती बिटचा तो पर्टिक्युलर फ्लिप फ्लॉप असतो. 1 मीन्स इट इज हाय अँड 0 मीन्स इट इज लो. मग आता डिजिटल कम्युनिकेशन मध्ये द सिग्नल इज ट्रान्समिटेड किंवा जेव्हा आपण पल्स कोड मॉड्युलेशन म्हणतो त्या पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये तो सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्समिट करतो आपण. वी आर ट्रान्समिटिंग द सिग्नल इन द फॉर्म ऑफ बिट. बिट मीन्स नथिंग बट इट इज अ डिजिट. सो वी हॅव 2 डिजिट्स आयदर 1 और 0. मग आता इथं किती बिट आहेत ह्या पर्टिक्युलर मेसेज मध्ये सांगा मला. हाऊ मेनी बिट्स आर देअर इन दिस पर्टिक्युलर मेसेज. किती बिटचा मेसेज आहे आपण असं म्हणू शकतो हा 8 bit message. Okay, so we are transmitting 1 1 1 1 and after that 0 0 0 0. So we are transmitting 8 bit signal. आता याच्या this is first signal. Let us say I am calling this as a first signal. Second signal you consider, after that it is in the form of 1 0 1 0 1 0 1 0. This is also how many bits. Bit म्हणजे काय एक डिजिट जो तुम्हाला दिसतोय त्याला म्हणतो आपण बीट. जर मी 1 1 1 म्हणलं तर हा 1 1 1 म्हणलं तर किती बिटचा सिग्नल झाला हा 3 bits. 3 बिट्स. तसं मी 2 सिग्नल घेतलेत. 2 सिग्नल्स आय हॅव कन्सिडर्ड ऑफ 8 बिट्स. मग आता पहिल्या याच्यामध्ये कसा केलाय 1 1 1 1 0 0 0 0. दिस इज फर्स्ट सिग्नल. नाव सेकंड सिग्नल इज ऑल्सो of 8 bits you consider, and how in what nature the bits are transmitted 1 0 1 0 1 0 1 0. मग याच्यामध्ये the process of changing from 1 to 0 or the process of changing from 0 to 1 ह्याला काय म्हणतो आपण ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे काय चेंज होणे किंवा टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन. मग जेव्हा आता इथं बघा पहिल्या सिग्नल मध्ये पहिलं आहे 1, दुसरं पण 1 आहे, तिसरं पण 1 आहे, चौथं पण 1 आहे. मग इथं ट्रान्झिशन झालंय का पहिल्या 4 बिट मध्ये नाही. पण जेव्हा चौथ्या बिट कडून 5व्या बिट कडे आपण जातोय म्हणजे जेव्हा वी आर मुव्हिंग फ्रॉम 4th to 5th, सो देअर इज वन ट्रान्झिशन फ्रॉम 1 to 0. आणि पुढं परत काय आहे पुढचा मेसेज आहे इथं कंटिन्युअसली 0 0 0 0. म्हणजे ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये किती ट्रान्झिशन झाले तसं आपण म्हणू शकतो पहिल्या सिग्नल मध्ये एक ट्रान्झिशन बरोबर आहे. वन ट्रान्झिशन इज देअर in the transmission of first signal. Now you consider the second signal. Initially it is 1 0. पहिल्यांदा 1 चा 0 झाला म्हणजे इथे एक ट्रान्झिशन झालं. Again here 0 to 1. This is second transition. Again this 1 to 0. This is third. 0 to 1 fourth. 1 to 0 fifth. 0 to 1 sixth. And 1 to 0 अगेन 7. म्हणजे दोन्हीही मेसेज जरी 8 बिटचे असले तरी पहिल्या मेसेज मध्ये फक्त एका वेळा ट्रान्झिशन झाले. वेअर एज इन सेकंड मेसेज हाऊ मेनी टाइम्स वी हॅव सीन दॅट ट्रान्झिशन 7 टाइम्स. मग जेव्हा एखाद्या मेसेजच्या ट्रान्समिशन मध्ये ट्रान्झिशन जास्त प्रमाणात होतात तेव्हा त्याच्यामध्ये बस्ट नॉइज प्रोड्यूस होतो. बस्टच्या वर्डचं मिनिंग काय आपण म्हणू शकतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड बस्ट. सडनली इट इज ऑकरिंग.
destroy किंवा suddenly it is occurring. In that term also you can consider the meaning of the term burst. So burst noise हा एखाद्या सर्किट मध्ये कधी प्रोड्यूस होतो. हे जरी किती अवघड डिस्क्रिप्शन असलं इथं जे काही दिलेलं आहे तरी तुम्ही सिंपल शब्दामध्ये लक्षात घेऊ शकता की बर्स्ट नॉइज हा मोस्टली डिजिटल सिग्नलशी रिलेटेड आहे आणि त्या सिग्नल मध्ये जेव्हा मोर नंबर ऑफ ट्रान्झिशन्स आर ऑकरिंग इन द ट्रान्समिशन प्रोसेस at that time burst noise will come in the picture. लक्षात येतोय का कन्सेप्ट? बेसिक कन्सेप्ट समजला बर्स्ट नॉइजचा तुम्हाला? आता मी तुम्हाला सांगितलं जसं की पीपीटी मध्ये काही ऍडिशनल गोष्टी पण मी दिलेल्या आहेत. सो जस्ट फॉर युअर मोर इन्फॉर्मेशन बट while explaining I am properly focusing on the points which are more important from basic understanding point of view. Okay, so just you first understand burst noise is present in digital signals. When or what is the main reason for occurrence of that burst noise? Can anyone tell? Yes, Vaishnavi Deshmukh. Transition of the signal or transition of the bits that we are transmitting. Because of that transition the burst noise will occur. Okay, so now we will see it one by one. आता इथं बघा काय काय इन्फॉर्मेशन आहे. Burst noise consists of sudden step like transition. Step like म्हणजे काय? आता 0 म्हणजे ग्राउंड लाईन असते, 1 म्हणजे हायर लाईन असते. मग ते जे काही ट्रान्झिशन आहे or whatever is that shape there, that is of step shape. That's why it is called as step like transition. Step like transition म्हणजे 1 to 0 or 0 to 1. त्याला म्हणतो आपण step like transition. Burst noise consists of sudden step like transitions between two or more levels. त्याच्यामुळे burst noise produce होतो. Okay, this is first thing you right now understand. Then it is related to imperfections in semiconductor material and heavy ion implant. आता बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जेव्हा आपण कुठलाही इंटरनल नॉइज बघतोय तेव्हा एनी इंटरनल नॉइज इज रिलेटेड विथ एनी डिफेक्ट फॉर्मेशन इन द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर डिव्हाइस. म्हणजे इथं सुद्धा त्याच्या इंटरनल कुठल्या तरी स्ट्रक्चरमुळे बर्स्ट नॉइज प्रोड्यूस होतोय. सो कशामुळे प्रोड्यूस होतो तो? इट इज रिलेटेड टू इम्परफेक्शन्स इन सेमीकंडक्टर मटेरियल अँड हेवी आयन इम्प्लांट्स. आता जर फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की बर्स्ट नॉइज विच इज प्रेझेंट इन द डायोड. So burst noise is present in the diode. So diode is made up of which material? Which material we are using for manufacturing of diode? PN type. PN N type, yes, that is correct. पण ते PN जंक्शन किंवा P टाइप N टाइप मटेरियल जे आहे ते कुठल्या टाइपचं मटेरियल असतं? वेदर इट इज कंडक्टर, सेमीकंडक्टर मटेरियल, ते बेसिक माहिती आहे सगळ्यांना. डायोडच्या फॉर्मेशनसाठी आपण सेमीकंडक्टर मटेरियल यूज करतो. मग बर्स्ट नॉइज सुद्धा मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज ऑकरिंग विथ द डायोड और इट इज प्रेझेंट इन द डायोड. आणि डायोड हा कुठल्या मटेरियल पासून बनवलेला असतो? सेमीकंडक्टर मटेरियल. मग त्या डायोडचं फॅब्रिकेशन करताना जर त्या सेमीकंडक्टर मटेरियल मध्ये काही फॉल्ट असेल किंवा त्याच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये ऍज पर रिक्वायरमेंट ते स्ट्रक्चर नसेल तर त्याला कुठला वर्ड वापरला इथं? इम्परफेक्शन्स. लक्षात घ्या ह्या शब्दाचा अर्थ. बऱ्याचदा येतो तो कुठल्याही डिव्हाइसच्या स्ट्रक्चर संदर्भात. दिस वर्ड यू हॅव टू यूज फ्रिक्वेंटली. इम्परफेक्शन. परफेक्ट मीन्स व्हॉट? व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड ऍज पर दॅट ऑल स्ट्रक्चर इज देअर. आणि इम्परफेक्शन म्हणजे काय? कुठेतरी त्या मटेरियलची डेन्सिटी कमी आहे, कुठेतरी ती डेन्सिटी जास्त आहे, त्याला आपण म्हणतो imperfections. Anything that is not expected in the structure that is called as the imperfections. मग burst noise is related to imperfections in semiconductor material and heavy ion implants. मग heavy ion implants म्हणजे सुद्धा काय? It is related with formation of that basic P type material and basic N type material. ते जर तयार करताना त्याच्यामध्ये काही आयनची संख्या किंवा डोपिंग कमी जास्त प्रमाणात झालं तर त्याच्यामुळे सुद्धा हा बर्स्ट नॉइज प्रोड्यूस होतो. ओके, इज इट क्लिअर? दिस फर्स्ट 2 पॉइंट्स रिलेटेड टू बर्स्ट नॉइज.
यू नीड नॉट टू Yes, ma'am. हा डायग्राम काढायची Yes. काही गरज नाही ह्याच्यामध्ये. थेरॉटिकल एक्सप्लेनेशन लिहा फक्त. देन इट इज ॲज हाय ॲज सेव्हरल 100 मिलीव्होल्ट. म्हणजे इथं जर ह्याचं स्केल बघितलं तुम्ही बर्स्ट नॉईजचं तर ते कमी प्रमाणात असतं. इट इज इन टर्म्स ऑफ मायक्रोव्होल्ट अँड इट लास्ट्स फॉर सेव्हरल मिलीसेकंड. ओके, सो दॅट आर द बेसिक थिंग्स रिलेटेड टू बर्स्ट नॉईज. एवढे बेसिक पॉइंट्स तुम्ही लिहिले तरी चालू शकतात बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये. अगेन next point we have to consider that burst noise makes a popping sound at rates below 100 hertz when played through a speaker. आता बेसिकली जर तुम्ही बघितलं की ह्याची क्वांटिटी किती आहे, किती प्रमाणामध्ये बर्स्ट नॉईज प्रोड्यूस होतो, तर हे व्होल्टेज जर बघितलं तर दॅट इज इन टर्म्स ऑफ मायक्रोव्होल्ट. टाइम ड्युरेशन फॉर लास्टिंग ऑफ दिस बर्स्ट नॉईज इज इन टर्म्स ऑफ मिलीसेकंड. म्हणजे ह्याची जर तुम्ही क्वांटिटी बघितली किंवा ह्याचा जर इम्पॅक्ट बघितला तर तो काय आहे, जास्त नाहीये. सो इट इज ऑकरिंग इन स्मॉल स्केल विच इज नॉट ऑडिबल टू आवर ह्युमन इयर. म्हणजे नॉर्मली हा आपल्या कानाला ऐकू येत नाही, पण जेव्हा हा स्पीकर थ्रू आपण ऐकतो तेव्हा ऍट दॅट टाइम वी आर एबल टू हिअर द बर्स्ट नॉईज. ओके, आणि त्याचा जो आवाज असतो इट इज लाईक अ पॉपकॉर्न पॉपिंग. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ पॉपकॉर्न नॉईज. लक्षात घ्या हा 5वा पॉइंट. दिस इज 5th पॉइंट व्हॉट इज एक्सप्लेन्ड इन द 5th पॉइंट. ह्या 3ऱ्या-4थ्या पॉइंट वरून काय कळते आपल्याला, त्या बर्स्ट नॉईजचं जे व्होल्टेज आहे दॅट इज इन टर्म्स ऑफ मायक्रोव्होल्ट. किती वेळासाठी राहतो तो बर्स्ट नॉईज, फॉर मिलीसेकंड. म्हणजे ऑब्विसली ह्याचा जो इम्पॅक्ट किंवा ओव्हरऑल जी ह्याची क्वांटिटी आहे आपण ती काय म्हणू शकतो, ती कमी आहे. सो नॉर्मली जर एखाद्या डिव्हाइस मध्ये बर्स्ट नॉईज प्रोड्यूस झाला तर तो आपल्या कानाला ऐकू येत नाही. बट व्हेन यू हिअर दॅट नॉईज थ्रू स्पीकर इट साऊंड्स लाईक अ पॉपकॉर्न पॉपिंग. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एखादा डिस्टर्बन्स असतो ना, एखादा अनवॉन्टेड साऊंड लाईक एनी डिस्टर्बन्स दॅट वी कॅन हिअर, that kind of noise you are able to hear. Okay, actually yesterday I was trying to upload one video related to white noise. आता 2 टाईपचे नॉईज आहेत जे तुम्हाला आपल्याला कानाला ऐकू येतात. एक आहे बर्स्ट नॉईज आणि दुसरा आहे पुढच्या पॉइंट मध्ये व्हाईट नॉईज. तर हे नॉईज असे आहेत की जे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये त्याचा आवाजच दाखवलेला आहे की इन विच वे द बर्स्ट नॉईज वी कॅन हिअर अँड इन विच वे द व्हाईट नॉईज वी कॅन हिअर. yesterday I was trying to upload that videos but due to some large size ते अपलोड झाले नाहीत तुमच्या ग्रुपमध्ये. Okay, so today once again I will try to upload that videos related to white noise and burst noise. So तो जर स्पीकर थ्रू आपण ऐकला burst noise तर it sounds like a popcorn popping. That's why it is called as a popcorn noise. This is the basic explanation about the burst noise. And low burst noise is achieved by using clean device processing and therefore it is beyond the control of the designer. हा अगदी मायन्यूट स्केलचा आहे. असं जरी असलं तरी काही इंटरनल स्ट्रक्चर्स असतात डिव्हाइस मधले किंवा काही इंटरनल स्ट्रक्चर फॉल्ट्स असतात ते आपण काढू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, एरर. एखाद्या डिव्हाइस मध्ये आता तुम्ही ते बरेच डिव्हाइसेस फिजिक्स मध्ये वगैरे स्टडी केले असतील. एररचा अर्थ काय होतो, कुठल्या डिव्हाइस मधला एरर म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एरर? It is a difference between true इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड value and ऍक्च्युअल व्हॅल्यू. हा, आता measure एरर हा शब्द तुम्ही कुठल्या डिव्हाइसशी रिलेटेड बघितलाय value. पहिल्यांदा मला सांगा, फिजिक्स मध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये? Measure value. हॅलो, आवाज येत नाहीये तुमचा. एरर, एरर म्हणजे काय, एखादा डिव्हाइसचा 0 आहे. आता 0 हा स्केल ऍक्च्युली तिथं 0लाच पाहिजे आयडियली, पण काय काय वेळा स्केलिंग मध्ये काय होतं तिथं एखाद दुसरा मिलीमीटर पुढे जास्त होतो. त्याला काय म्हणतो आपण, त्या डिव्हाइसचा पर्टिक्युलर एरर. म्हणजे एरर ही अशी गोष्ट आहे की जी खूप छोट्या प्रमाणात प्रेझेंट असते आणि ती खूप छोट्या प्रमाणात प्रेझेंट असल्यामुळं आपण ती इझिली रिमूव्ह करू शकत नाही. सी देर आर 2 टाइप्स ऑफ नॉइजेस. अगेन वी कॅन से की जो नोटिसेबल आहे
जो जास्त प्रमाणात दिसतो तो आपण इझिली काढू शकतो, पण जो खूप मायन्यूट स्केल मध्ये इंटरनली त्या डिव्हाइस मध्ये प्रेझेंट आहे, दॅट काइंड ऑफ नॉइज इज नॉट इझी टू रिमूव्ह. त्याला आपण काय म्हणू शकतो, त्या डिव्हाइस मधला एरर सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो लाईक दॅट लो बर्स्ट नॉईजची क्वांटिटी पण काय आहे, इट इज व्हेरी लेस अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज बियॉन्ड द कंट्रोल ऑफ द डिझायनर. आता एखाद्या डिव्हाइस मध्ये बेसिकलीच मॅन्युफॅक्चर करताना काय प्रॉब्लेम आला आणि तो डिव्हाइस यूज करून तुम्ही जर प्रोजेक्ट यूज करत एखादा बिल्ड करत असला, तर तो एरर काढू शकता का तुम्ही त्यातला? Is it easy to remove that particular error or remove that particular noise present in the device? किंवा एखादा डायोड तुम्ही यूज केलाय तुमच्या सर्किट मध्ये, त्या डायोडच्या इंटरनल फॅब्रिकेशन मध्येच काहीतरी कमी जास्त आहे, तर त्या केस मध्ये तो नॉइज तुम्ही काढू शकता का सर्किट मधून लवकर? That kind of noise you can consider here नाही. as a burst noise. Is it clear? Concept of burst noise. हे बेसिक पॉइंट्स एवढेच तुम्ही एक्झाम मध्ये लिहा, that is sufficient. Next points whatever are given, those are just additional points that also I will see, but these are the important points, basic, that first you should understand. Is it clear? Basic points, all of you, boys? Yes, ma'am. Okay. From boys side, nobody is responding. Ganesh is there? Ganesh Kaude. Okay. Pranav Kharat. Hello. Pratyush Wagmode. See, if you are not responding, I will consider that you are not present there. Huh? Yes, ma'am. Okay, Pratyush, is it clear that basic point? Yes, ma'am. Okay, Pranav Kharati, this is second time I am taking his name and he is not responding. Pranav Kharati is there? Rushikesh? Yes, Rushikesh? Okay. Yes, ma'am. Is it clear? Up till now, whatever basic points we have seen related to noise. Last, ma'am. Last point. Burst noise. It is not clear yet. Range problem, ma'am. थोडं जरा आवाज तुटतो आणि स्क्रीन स्टॉप होते. Okay. Is it common to all? Screen दिसते सगळ्यांना proper? दिसते मॅम. दिसते ना? Okay, just check your range. Yes, ma'am. Okay. So this is about the burst noise, basic points. Then the additional things, whatever we have seen related to burst noise, that are like this. Burst noise, it is also called as popcorn noise or random telegraph signal, consists of sudden step-like transition between two or more levels. Step transition म्हणजे 0 to 1 or 1 to 0. That is called as the step transition. Then the burst noise steps may be as high as several hundred microvolts at random and unpredictable time. Now you cannot predict की इथंच तुमची step transition होणार आहे आणि at this moment the burst noise will occur. Like that you cannot predict. That's why this is also unpredictable noise. Okay. Then each shift in offset voltage or current can last for several milliseconds and the intervals between pulses tend to be in the low audio range, typically less than about 100 hertz. म्हणजे whatever is this burst noise, that is taking place generally at the low frequency levels. Okay, that is the additional thing you can write about the burst noise. So burst noise, so whatever is this next explanation, that is just additional point. So better I will not explain it because already you are having some basic doubts related to burst noise. So these points again I will not explain. Just I will keep it in the PPT just for your information. You can read it. आता burst noise हा कुठल्या device मध्ये present असतो? Burst noise is present in diode as well as it is present in the amplifier. आणि quantity किती सांगितली मी तुम्हाला?
It is present in more quantity or less quantity in the device? Less quantity. Less Less quantity. quantity. Okay, that are the basic things related to burst noise. Is it clear now? Burst noise type is clear to all? Yes, ma'am. Okay. Now, the next type of noise that we are going to study, that is called as the white noise. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की दोन टाईपचे नॉइज आहेत which can be heard by the human ears. जे आपल्या कानाला ऐकू येऊ शकतात. That kind of two noise are present there. One is burst noise, but burst noise is not easily audible to the human ear. तो आपल्या कानाला सहजासहजी ऐकू येत नाही. But whatever is this white noise that you can hear easily. So white noise and burst noise has a occurrence जे काही whatever is the way of their occurrence that is same. But just what is the difference? Burst noise हा कमी रेंज मधले असल्यामुळं that is not audible to human ears, whereas the white noise that can be easily heard by the human ears. Okay, so that is the basic concept. So we will see now what is the concept of white noise. So white noise is a type of noise that is produced by combining sound of all different frequencies together. म्हणजे एखाद्या डिव्हाइस मध्ये जर एका वेळेस मल्टिपल फ्रिक्वेन्सी सिग्नल एकत्र आले तर त्याच्यामुळे जो नॉइज प्रोड्यूस होतो दॅट इज कॉल्ड एज द व्हाईट नॉइज. ओके, सो देर इज नो मोर कन्सेप्ट इन केस ऑफ व्हाईट नॉइज. जसं इथं आधीच्या याच्यामध्ये की डिव्हाइस मधले ह्या स्ट्रक्चरमुळे नॉइज प्रॉब्लेम होतो. आपण बघितलं की ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन प्रोसेसमुळे ॲव्हलॅन्च नॉइज प्रोड्यूस होतो. किंवा रिसिव्हर मध्ये जर बरेच कॅरियर एका वेळेस आले तर त्या केसमध्ये शॉर्ट नॉइज प्रोड्यूस होतो. सिमिलरली देर इज नो एनी इंटरनल डिव्हाइस स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल फॉर व्हाईट नॉइज. व्हाईट नॉइज हा डिव्हाइसच्या स्ट्रक्चरमुळे जास्त करून प्रोड्यूस होत नाही. पण त्या डिव्हाइस मध्ये जर एका वेळेस जास्त फ्रिक्वेन्सी सिग्नल एकत्र आले तर त्या मल्टिपल फ्रिक्वेन्सी सिग्नलच्या कॉम्बिनेशनमुळे जो सिग्नल प्रोड्यूस होतो that is called as the white noise. Okay, so if a single frequency signal is present in that particular device, white noise will be present in that device. जर एकच फ्रिक्वेन्सी असेल त्या डिव्हाइस मध्ये किंवा त्याच्या फंक्शनिंग मध्ये तर तिथं व्हाईट नॉइज प्रोड्यूस होईल का? नाही. नाही. हा, त्याला व्हाईट नॉइज का म्हणलंय ते that we will see later. But just first understand that white noise is a type of noise that is produced by combining sounds of different frequencies together. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला जे काही साऊंड असतात because of combination of that multiple frequency sounds together, this white noise it is produced. If you took or if you take all of the imaginable tones that a human can hear and combine them together, then you will get a white noise. म्हणजे आपण फिक्स सांगू शकत नाही कुठल्या टाईपचा नॉइज व्हाईट नॉइज मध्ये प्रोड्यूस होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलेही 10 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे वेगवेगळे साऊंड कन्सिडर करा. एखाद्या फ्रिक्वेन्सीला असा साऊंड येतोय, अनदर फ्रिक्वेन्सी इज हॅव्हिंग सम डिफरंट साऊंड. म्हणजे अशा 10 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज कन्सिडर करा and then each frequency signal is generating some sound. If you combine all that sounds together, त्याचा जो resultant noise produce होतो त्याच्यातून that is called as the white noise. Okay, now why the adjective white is used for this particular noise? Because the adjective white is used to describe this type of noise because of the way white light works. So how many lights are there if you consider a white light? एक जर व्हाईट लाईटचा रे आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये एकच लाईट असते का? बेसिक जो व्हाईट कलर बनलेला आहे दॅट इज मेड अप ऑफ बेसिकली नंबर ऑफ डिफरंट वेवलेंथ सिग्नल. 7 आर देअर बेसिकली. जर तुम्ही प्रिझम मध्ये व्हाईट लाईट इन्सिडेंट केली, प्रिझम माहिती आहे सगळ्यांना? प्रिझम हा डिव्हाइस माहिती आहे? मग त्या प्रिझम मध्ये जर तुम्ही
व्हाईट रे इन्सिडेंट केला लाईटचा तर इट इज डिवायडेड इंटू मल्टिपल डिफरंट कलर्ड लाईट. म्हणजे दिसायला काय दिसतंय आपल्याला, इनपुटला एकच लाईट आहे पण त्याच्यामध्ये मल्टिपल वेवलेंथ कंपोनंट प्रेझेंट आहेत. मग वेवलेंथ वेगळी आहे म्हणजेच त्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी पण काय असणार आहे, वेगळी असणार आहे. त्यामुळं इथं व्हाईट हा शब्द का वापरलाय, कारण जेव्हा आपण व्हाईट लाईट म्हणतो तेव्हा बेसिकली ती एकच लाईट नसून त्याच्यामध्ये काय असतं, इट इज कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल फ्रिक्वेन्सी सिग्नल. मग मल्टिपल फ्रिक्वेन्सी इंडिकेट करण्यासाठी इथं ह्या नॉईजला काय शब्द वापरलेला आहे, व्हाईट नॉईज. लक्षात येतो का काय हा पॉइंट, तो नॉईजला काय म्हणलेलं आहे, ह्या व्हाईट नॉईज. जेव्हा आपण व्हाईट नॉईज म्हणतो तेव्हा तिथं एकच फ्रिक्वेन्सी कंपोनंट असणार आहे रिस्पॉन्सिबल, तर मल्टिपल फ्रिक्वेन्सी सिग्नल शुड बी देअर टू ऑकर दिस व्हाईट नॉईज. Multiple frequency signal is there. एखाद्या डिव्हाइस मध्ये एका वेळेस जर जास्त फ्रिक्वेन्सीचे सिग्नल एकत्र आले तर त्याच्यामुळे जो नॉईज प्रोड्यूस होतो त्याला आपण म्हणतो व्हाईट नॉईज. आणि एक्झाम्पल दिले त्यांनी की कुठलेही 10 वेगवेगळे आवाज तुम्ही कन्सिडर करा, यू कंबाईन दॅट ऑल द 10 साऊंड्स टुगेदर, देन व्हॉट एव्हर यू विल एबल टू हिअर फ्रॉम दॅट कॉम्बिनेशन दॅट इज सिमिलर टू द व्हाईट नॉईज. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की तो व्हिडिओ आहे टुडे आय विल अपलोड, किंवा तुम्ही जरी नेटवरती गुगलवरती बघितलं व्हाईट नॉईज व्हिडिओज तर तिथं तुम्हाला दिसतो. मग त्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली तुम्हाला ते एक चित्र दिसतं आणि आवाज ऐकू येतो की इन व्हॉट वे यू आर एबल टू हिअर द व्हाईट नॉईज. कशा प्रकारचा साऊंड तुम्हाला ऐकू येतो जेव्हा एखाद्या डिव्हाइस मध्ये व्हाईट नॉईज जनरेट झालेला असतो. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ व्हाईट नॉईज. आणि इथं ह्याला पर्टिक्युलरली व्हाईट हा शब्द का वापरलाय, कारण जेव्हा आपण व्हाईट लाईट म्हणतो तेव्हा ती एकच लाईट नसून त्याच्यामध्ये मल्टिपल वेवलेंथ सिग्नल्स आर प्रेझेंट इन अ सिंगल व्हाईट रे. मल्टिपल वेवलेंथ आहे मीन्स each signal is having the multiple frequencies also. That's why whatever this type of noise is produced, that is called as the white noise. Okay, so that is the explanation given in the next paragraph. The adjective white is used to describe this type of noise because of the way white light works. मग पुढे दिलेलं आहे त्यांनी व्हाईट लाईट कशी वर्क होते. White light is light that is made up of all the different colors, means different frequencies of light combined together. So a prism or a rainbow separates white light back into the its component colors. जसं आपल्याला रेनबो दिसतो, so that is nothing but it is separation of the basic white light into the different its basic component. Okay, in the same way white noise is a combination of all the different frequencies of the sound. जेव्हा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे साऊंड एकत्र येऊन त्याच्यापासून कुठला तरी नॉइज तयार होतो, at that time it is called as the white noise. Is it clear, the concept of white noise? Understood? Yes, ma'am. तर त्यामुळं बस्ट नॉईज आणि व्हाईट नॉईज ह्याचा ऑकरन्स सेम आहे, पण आपण जर त्याचं प्रमाण बघितलं तर व्हाईट नॉईजची इंटेन्सिटी ही बस्ट नॉईज पेक्षा जास्त असते. आपल्या साध्या कानाला सुद्धा व्हाईट नॉईजचा आवाज जाणवू शकतो. ओके, सो दीज आर ऑल द इंटरनल नॉईज टाइप्स दॅट वी हॅव कन्सिडर्ड. इज इट क्लिअर ऑल द इंटरनल नॉईज टाइप्स? कुठले कुठले नॉईज बघितलेत आपण इंटरनल नॉईज मध्ये? Can anyone tell which types of noise we have seen? Short noise, partition noise, white Short noise noise, कशामुळे प्रोड्यूस होतो वैष्णवी? Why short noise is produced? occurrence of electrons, म्हणजे एका वेळी जास्त इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी. एका वेळेस जर जास्त कॅरियर आपण म्हणू शकतो. ओके, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, दॅट इज करेक्ट. बट इफ मल्टिपल कॅरियर्स आर कमिंग ऍट अ टाइम सायमल्टेनियसली at receiver, at that time the short noise is produced. Okay, then next Thermal next noise. type of thermal noise. Thermal noise, what is the power equation? Noise power equation. K into T into del F. थर्मल नॉइज हा बेसिक टाइपचा नॉइज आहे, तो सगळ्या डिव्हाइस मध्ये प्रेझेंट असतो आणि त्याचे नॉइज पॉवरचे इक्वेशन आपण बघितले लास्ट लेक्चरला. ओके,
Then next type of noise we have considered Flicker. Partition noise. flicker noise is low frequency Flicker noise. or 1 by Low f. frequency noise. It is also called as the 1 upon pink F noise. or pink Okay, noise. 1 by f or pink noise. ते सगळ्यांना समजलं I hope. Then next we have seen the avalanche noise that is present in the diode. Because of avalanche breakdown process, avalanche noise is produced. Then we have considered this burst noise. Burst noise is related to the digital signal when more number of transitions are there in the particular signal. Because of that multiple transitions, this burst noise is produced in the digital signal transmission. After burst noise, we have considered white noise. White So, noise. जेव्हा मल्टिपल फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स एकत्र येतात तेव्हा त्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये व्हाईट नॉइज प्रोड्यूस होतो. ओके, ट्राय आवाज तर इथं तुम्हाला ऐकू येणार नाही व्हाईट नॉइजचा, बट ऍटलिस्ट आय विल ट्राय टू शो यू व्हॉट यू विल गेट when you search white noise on internet. Okay, if you see okay, there is one video like this. Sound you will not be able to hear, but at least see how it is looking. हे एक असं इमेज आहे. मग इथं मल्टिपल फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स एकत्र आल्यामुळं इथं जे काही ज्या टाईपचा नॉइज प्रोड्यूस होतो हा असा थोडासा पांढरा दिसतोय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? व्हिडिओ प्ले होतो इथं, आवाज तुम्हाला येणार नाही, बट ऍटलीस्ट पिक्चर यू कॅन सी. दिसतंय इथं? Yes, ma'am. इथं जे आहेत ना हे असे व्हाईट कलर दिसतात, these are because combination of the multiple frequency components. आणि हा जर व्हिडिओ प्ले केला तर ह्याच्यामध्ये आवाज तुम्हाला ऐकू येतो की कुठल्या प्रकारे व्हाईट नॉइज तुम्हाला दिसू शकते. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ white noise. Another videos also you can see related to white noise. तुम्ही जर इमेजेस बघितले इथं व्हाईट नॉइजच्या एखाद्या डिव्हाइस मधल्या, दिस इज लाईक दिस. वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचे ऍप्लिकेशन यूज होतात बघा व्हाईट नॉइजचे. इट लुक्स लाईक दिस व्हाईट नॉइज. बऱ्याच वेळा मॅडम टीव्हीत हे होतं ते टीव्ही मध्ये नाही नाही, दॅट इज नॉट एक्झॅक्टली व्हाईट नॉइज. दॅट इज लाईक डिस्टॉर्शन नो, वॉट एव्हर वी आर गेटिंग. दॅट पिक्चर्स मे बी सेम, इथला आणि ते सेम दिसतंय. आता इथं बघा हे टेलिव्हिजनचं दाखवलेलं आहे. टेलिव्हिजन मध्ये मल्टिपल फ्रिक्वेन्सी एकत्र आल्यामुळे हा व्हाईट नॉइज प्रोड्यूस होतो. वॉट एव्हर यू आर सेइंग नो, जस्ट आय विल क्रॉस चेक वॉट एव्हर यू आर आस्किंग. येस, दॅट मे बी, बट आय कॅन नॉट टेल शुअरली की त्याला आपण व्हाईट नॉइजच म्हणू शकतो का. हे जे आपण काय टीव्हीवरती डिस्टॉर्शन येतं, काही दिसत नाही, मीन्स दॅट इज सिग्नल यू आर नॉट गेटिंग. दॅट इज वन कन्व्हेन्शन ऑफ दॅट. बट वेदर एक्झॅक्टली वी कॅन कॉल इट एज व्हाईट नॉइज ऑर नॉट, किंवा अनवॉन्टेड साऊंड टीव्ही मध्ये जे येतात दॅट ऑल्सो यू कॅन कन्सिडर एज अ व्हाईट नॉइज. म्हणजे हेच म्हणताय ना तुम्ही, टीव्ही मध्ये आपल्याला चित्र दिसत नाही त्याला आपण व्हाईट नॉइज म्हणू शकतो. दॅट ओनली यू आर आस्किंग नो. हु इज आस्किंग दॅट क्वेश्चन? अंकिता. Okay. Okay, I will just cross check, but 90% it is correct, but I will verify it and I will tell. Okay. White noise, TV static sound, white noise for sleeping. काही वेळा तुम्ही जर नेटवरती बघितलं तर मेंटल हेल्थ स्टॅबिलिटी साठी किंवा फॉर गुड स्लीप ऑल्सो that white noise is used as a good application for that particular health problems. Okay, so multiple बरेच रिसर्च आहेत सध्या, रिसर्च टॉपिक्स आहेत राईट नाउ रिलेटेड टू दिस व्हाईट नॉइज. ओके, सो इंटेन्शनली आय हॅव शोन यू दॅट व्हिडिओज अँड पर्टिक्युलर इमेजेस. हा व्हिडिओ मी ट्राय करत होते तुमच्या ग्रुपवर पाठवायचा, पण इट वॉज नॉट अपलोडिंग yesterday. Today I will try and I will send. Okay, is it clear? Yes, ma'am. So now we have completed. So if we see the syllabus of this chapter, we have completed the types of noise and sources of noise. पहिले 2 पॉइंट आपले कंप्लीट झालेले आहेत ह्या चॅप्टर मधले. We have seen sources of noise, types of noise,
These all: white noise, thermal noise, short noise, partition noise, low frequency noise, avalanche noise. आता इथे जरी टाइप्स ऑफ नॉइज मध्ये त्यांनी डायरेक्टली एक्सटर्नल नॉइज दिलेलं नसलं तरी that external noise also we have seen, and based on that also the question can be asked in the exam. So now we have finished with all the types of the noise. Okay, I hope all of you are clear with that. If any doubt you can ask. नोट्स पण मी हे अपलोड केलेले आहेत तुमच्या पर्टिक्युलर त्या लिंक मध्ये ह्या चॅप्टरच्या, आणि व्हिडिओ आणि पीपीटी पण मी टाइम टू टाइम अपलोड करते. ओके, ऑल ऑफ यू गो थ्रू दॅट. सो इज इट क्लिअर? टाइप्स ऑफ नॉइज, एनी डाऊट? आतापर्यंत शिकवलेल्या पॉईंट मध्ये हा पॉईंट समजलेला नाही मॅडम, इट इज नीड्स टू बी रिपीटेड, you can discuss right now, because now we are going to start with this next point, statistical. म्हणजे आता पुढचे आपल्याला थोडे डेरिवेशन बघायचे आहेत, न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत बेस्ड ऑन दिस नेक्स्ट पॉइंट्स. वी हॅव टू सी. इथे थेअरी पार्ट थोडा कमी आहे आता आपल्याला. डायग्राम्स, त्या डायग्राम्स वरून नॉइजचे डेरिवेशन, फ्रॉम दॅट वी हॅव टू सॉल्व्ह द न्यूमरिकल्स. दॅट पॉइंट्स वी हॅव टू कन्सिडर आफ्टर दिस. आतापर्यंत हा थेरॉटिकल पार्ट बघितला आपण. सो इज इट क्लिअर टू ऑल? Yes, Any ma'am. point? Okay, so now we will start with the next point, signal to noise ratio. So before this, one time we have discussed what is the concept of उद्या signal to घेतली. noise. Okay, just why? Okay, just briefly we will discuss in 5 minutes. Signal to noise ratio means what? What is the concept of signal to noise ratio? आपण याच्या आधी एकदा डिस्कस केलं होतं की सिग्नल टू नॉइज रेशो हा एखाद्या सिस्टीमचा परफॉर्मन्स पॅरामीटर आहे, इम्पॉर्टंट परफॉर्मन्स पॅरामीटर आहे सिस्टीमचा. सो हाऊ वी डिफाईन सिग्नल टू नॉइज रेशो? द नेम इट सेल्फ इंडिकेट. काय असणार आहे सिग्नल टू नॉइज रेशो? व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सिग्नल टू नॉइज रेशो? काय असेल सिग्नल टू नॉइज रेशो? मीन्स व्हॉट इट कॅन बी? It is ratio of signals be transmitted to the noise produced in between. ओके, एखादी सिस्टीम तुम्ही कन्सिडर केली तर त्या सिस्टीम मध्ये काहीतरी नॉइज पॉवर आहे. इट इज हॅव्हिंग सम नॉइज पॉवर अँड ऑल्सो इट इज हॅव्हिंग सम सिग्नल पॉवर. सो वॉट एव्हर इज द रेशो ऑफ signal power of the system to noise power of the system, that is called as the signal to noise ratio of the particular system. Okay, so I will explain it here. Just a minute. आता इथं ह्या नोट्स मध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं काही डेरिवेशन पार्ट मी आधी घेतला होता. In last year I have taken this derivation part at start, but this time I am taking as per the syllabus only. आता पुढचा पॉइंट आहे आपला, त्यामुळं ह्या नोट्स मधला आणि आपला सिक्वेन्स थोडाफार चेंज असेल, बट पॉइंट्स आर सेम वॉट एव्हर वी आर गोइंग टू डिस्कस, बट सिक्वेन्स मे बी समवॉट different. Now we are discussing about this signal to noise ratio. So what is the concept of signal to noise ratio? That I told, any device is having two power. One it is signal power and another it is noise power. मग कुठल्याही डिव्हाइसच्या सिग्नल पॉवरचा रेशो with respect to its noise power, that is called as the signal to noise ratio. Okay, so just quickly we will see the definition and then we will stop. Okay, this is the point we are discussing, signal to noise ratio. So it is important parameter for any communication system. कुठल्याही सिस्टीमचं जर तुम्ही डिझाईन करायला घेतलं तर त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट पॅरामीटर असतो, सिग्नल टू नॉइज रेशो. It is important parameter for any communication system. It is considered for practical system design and it is given by the formula SNR is equal to, दिसत नाहीये, जाते ती स्क्रीन. It is the ratio of PS divided by PN. Okay, so though it is not visible, just understand the formula. SNR
means signal to noise ratio. What is the formula for signal to noise ratio? PS divided by PIN. So what is the meaning of PS? PS means what? What it stands for? PS म्हणजे कुठली पॉवर असणार आहे? Uplight. PS means signal power and PN means it is noise power. Okay, so here I am showing it. Just look this point particular. SNR, this equation you see here. SNR is equal to PS divided by PN. PS means it is signal power and PN means it is noise power. So signal to noise ratio is important parameter for any communication system, and it is given by which formula? SNR is equal to PS divided by PN. Okay, so PS stands for signal power and PN stands for the noise power. Okay, so in next lecture we will see these points in detail. So is it clear to all of you? Yes, ma'am. At least Yes. basic concept. SNR ratio is PS divided by PN. PS म्हणजे signal power आणि PN म्हणजे noise power. Okay, detail explanation we will see in the next lecture. Okay, Vaishnavi Deshmukh, have you taken screenshot? Vaishnavi Chavan Deshmukh. Yes, ma'am. Okay. हाँ please घेतले take मॅम. immediately after lecture. हाँ. Okay, we will stop now. Thank you. Is there anyone still who has not sent unit test 1 answer sheet to me? Answer sheet अजून पाठवलं नाही असं कोणी आहे का? Okay, I hope all of you have sent. Okay, we will stop here. Thank you.